सर, तुम्ही मला आत्ता एक प्रश्न विचारला की आपण ह्या नागपूर विदर्भातल्या बायोमासच्या ज्या उद्योजकांना आम्ही कसं काय जॉईन झालो. तर सर्वप्रथम आम्ही त्यांची ओळख झाली आमची. तिथल्या एका व्यक्तीने आम्हाला हे सगळे प्रॉब्लेम सांगितले. मग आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप केला. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही सगळ्या 30च्या 30 लोकांना घेतलं आणि आम्ही एकामेकाच्या ओळखी काढल्या. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला आमच्यावर. मग आम्ही त्यांच्याशी एक व्हॉट्सअप ग्रुपवर डिस्कशन केलं की आम्ही त्यांना काय काय देऊ शकतो. त्यांचे प्रॉब्लेम आम्ही जाणून घेतले आणि नंतर एका रविवारी आम्ही एक झूम मीटिंग केली. मग झूम मीटिंगमध्ये आम्हाला प्रत्यक्ष सगळ्यांना एकामेकाला कळलं की आम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे, त्यांना काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला समजलं. आम्ही त्यांना काय द्यायचं ते आम्ही त्यांना सांगितलं आणि मग ते तयारीला लागले. मग ती तरुणाई तयारीला लागण्याचं कारण तुम्हाला मोठं सांगते की ते बायोमासमध्ये बिझनेस करायच्या आधी ही मुलांची डिग्री पर्यावरणमध्ये हे ग्रॅज्युएशन आहे. इवन ती लोकं 8 ते 10 वर्ष परदेशामध्ये जॉब करून आले होते UK. त्याच्यानंतर त्यांची काही लोकांची ॲग्रिकल्चर BSc MSc होते. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे मोठे शेतकरी होते. त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याकडे रॉ मटेरियल अवेलेबल होतं आणि घरातून त्यांचं तसं सुरुवातीला फायनान्शियल बॅकअप खूप छान होतं बिझनेस स्टार्ट करताना. मग नंतर पुढे काही प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे ते आज आमच्याकडे जुळाले. बघा, आता ही जी मुलं 30 उद्योजक आमच्याकडे आले. ह्या 30मधल्या काही लोकांनी असं सांगितलं की झूम मीटिंगमध्ये की टोटल 150 लोकं प्रॉब्लेममध्ये आहेत. मग आम्ही काय संकल्पना पूर्ण केली की 150 म्हणजे 50चे 3 भाग. प्रत्येक जिल्ह्यात 50 फॅक्टऱ्यांचं एक क्लस्टर. वाशिम होतं, गोंदिया आहे आणि आपलं अमरावती आहे. या 3 जिल्ह्यामध्ये 50-50चं क्लस्टर आम्ही आता रजिस्टर करतो आहे. त्यानंतर त्यांची आम्ही सेक्शन 8 कंपनी तयार करतो आहे. मग हे सगळं करायला कोणाची गरज लागते. तर एक गव्हर्नमेंट टेक्निकल असोसिएशन नावाचे TA रजिस्टर असतात. ते कुठे रजिस्टर असतात? ते खादी ग्राम विलेज इंडस्ट्रीजमध्ये रजिस्टर असतात. असे 93पेक्षा जास्ती लोक रजिस्टर आहे. पण काही सिलेक्टेड लोकांबरोबर आम्ही काम करतो. त्यातले आमचेही एक ग्रुप आहे, म्हणजे आम्ही स्वतः त्याच्यामध्ये आहोत. तर मग लोक आम्हाला जॉईंट होतात. मग आम्ही त्यांचं क्लस्टर कंपनी बनवल्यानंतर मग आम्ही त्यांचे जे काही पेपरवर्क करतो त्याचा पहिला असतो तो DSR म्हणजे समरी काढायची की हे लॉसमध्ये काय आहे यांचा डेटा काढायचा की यांना काय गरज आहे. समरी होते. समरी झाल्यावर आम्ही त्या TNचे चार्ज TA देऊन टाकतो. त्यानंतर आम्ही DSR संपल्यानंतर DPR काढतो. मग DPR काढल्यानंतर DPRचे जे काही चार्जेस असतात तेही आम्ही देऊन टाकतो आणि मग ते टेक्निकल असोसिएशन्स हा DPR सरकारकडनं मंजूर करून आणतात आणि मग आम्हाला सॉफ्ट इन्व्हेशन नावाच्या प्रोजेक्टसाठी 10 लाख आम्हाला आमच्या ह्या कंपन्यांना येतात. म्हणजे 3 कंपन्यांना 10-10 लाख येतात आणि ह्याच कंपन्यांना जेव्हा सॉफ्ट इनोव्हेशनचा पैसा येतो त्यामध्ये ह्यांना उत्तम ट्रेनिंग दिली जाते. स्किलची अवेअरनेस प्रोग्रॅम, बायोमासचं महत्त्व. बायोमास हा मूळ व्यवसाय ठेवून पुन्हा त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या टेक्निकल बिझनेस करता येतात. त्यात वेगवेगळे काही प्रॉडक्ट तयार होतात. त्याचंही महत्त्व समजवलं जातं. त्यासाठी लागणारी लॅब ह्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं. त्यासाठी तो माल कुठे ठेवायचा आहे म्हणून एक वेअरहाऊसची मागणी केली जाते. मग काय होतं, राज्य शासनाकडनं 80% सबसिडीचा जवळजवळ एका 50 लोकांच्या ग्रुपला 10 कोटीचा फंड मान्य होतो. त्यानंतर आपल्याला सेकंड ऑप्शन आपल्यासाठी एक वेअरहाऊस राज्य शासन देतं. प्रत्येक जिल्ह्याला एक वेअरहाऊस, त्यामध्ये लॅब मिळते. त्याच्यानंतर अनेक त्याच्यामध्ये पॅकेजिंग इंडस्ट्रीज वगैरे असं सगळे भाग असतात त्या वेअरहाऊसमध्ये. अशी योजना राज्य शासन आपल्याला देते व त्यानंतर ह्या 3ही कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात आणि त्यांचा जो काही माल तयार होतो तो माल विकण्यासाठी आम्ही त्यांना आपल्या महाराष्ट्रातले नामवंत, ज्यांचं फायनान्समध्ये खूप उच्च नाव आहे, त्यांचं इतर कुठल्याही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, अशा बिझनेसमॅन किंवा अशा उद्योजकांना आम्ही ॲज अ फायनान्सर म्हणून, ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आम्ही बायर्स त्यांना तयार करतो आणि आमच्या या महामंडळाच्या 3 कंपन्यांना या बायर्सचं कंपाऊंड देतो, ज्याच्यामुळे ही लोकं खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करतात. मग त्याच्यानंतर आम्ही काय करतो, शक्य असल्यास आम्ही सरकारकडे एक मागणी करतो. ती मागणी कुठली की आम्हाला शासनाने अधिकृत त्यांच्याकडे जर का ह्या गोष्टीचं म्हणजे शासनाच्या नियमात बसत असेल तर आम्ही मुख्यमंत्र्यांना एक निवेदन करतो की ह्या 150 लोकांचं एक 150+ नंतर येणारे पुढचे जे काही 400 कंपन्या उरल्या आहेत ह्यांचं एक बायोमास महामंडळ तयार करा अथवा एक समिती तयार करा. त्यांना एक GR द्या. त्यांना एक शासनाचं छत्र द्या जिथे दर फिक्स असेल, जिथे लोकल त्रास नसेल, जिथे त्यांना संकटासमयी पुन्हा त्यांना आधार मिळेल आणि शासनाच्या GRमुळे काही नियम त्या बिझनेसला लागू पडतील आणि हा शासनाचा GR
आणि आमच्या टेक्निकल असोसिएशन्सनी दिलेले सर्व योजना आणि त्यांनी आम्हाला दिलेला रिस्पॉन्स आणि त्यांनी केलेली मेहनत त्या उद्योजकांनी, ह्या सगळ्यांच्या मधून एक तयार होणारी जी योजना असते त्याला आत्मनिर्भर योजना, जी कधीही ढळत नाही, कधीही संपत नाही आणि कधीही लॉसमध्ये जात नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना उद्योजक, शासनाचे अधिकारी, सरकारचे नियम आणि आमच्यासारख्या TA आणि आमच्यासारखे NGOs ह्यांनी एकदम जाणीवपूर्वक काम केलं पाहिजे, प्रामाणिक काम केलं पाहिजे, कुठेही करप्शन न करता एकदम सिस्टमॅटिक वरून आलेला पैसा खालच्या तळगळातल्या प्रत्येक उद्योजकापर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्या हक्काच्या चार्जेस आहेत ते आपण घ्यायचे असतात, पण जे काही आहेत ते लिमिटेड असतात आणि आपण ह्यांना सतत पुढील 5 वर्ष पूर्ण AMC देतो. म्हणजे काय, ह्यांना टेक्निकल पर्सन देतो, ह्यांच्या मशिनीज बिघडल्या तर ह्यांना व्यक्ती देतो, ह्याच्यासाठी त्या योजना तयार करतो की AMC कशी असते. मग नंतर आम्ही रॉ मटेरियलचे टेंडर्स येतात तेही आम्ही त्यांना त्याचं नॉलेज देतो. पूर्ण 5 वर्षात ह्या कंपनीला बॅकअप देण्याचं काम आमची सौजन्य फाउंडेशन, आमचे टेक्निकल असोसिएशन्स असे सगळे मिळून, शासन असे सगळे मिळून आम्ही करतो. आणि सर्वात मोठं ह्याच्यावरती 2 मंत्र्यांचा संपूर्ण सहभाग असतो, ते म्हणजे आमचे महाराष्ट्राचे सर्वात लाडके मुख्यमंत्री श्री देवाभाऊ आणि आमचे फार म्हणजे गतिमान उद्योजक मंत्री आमचे उदय सामंतजी, जे आम्हाला कधी कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही, त्वरित भेट देतात आणि आम्हाला त्यांच्या हद्दीत असलेली सगळी कामं करीन असं आम्हाला नेहमी त्यांनी सांगितलं. तर धन्यवाद. आत्मनिर्भर योजना कशी असते, काय असते, असे 3 पार्ट मी बनवले. ह्या योजनेमध्ये मी मोठा पार्ट्स बनवला. ह्याच्या पुढे जर तुम्हाला माझ्याकडून इतर कुठल्या योजनांसाठी मदत हवी असेल, ज्या योजना आपल्या देशाच्या हितासाठी, आपल्या राज्याच्या हितासाठी आणि आपल्या प्रत्येक घटकांसाठी म्हणजे एकदम आत्मनिर्भर आहेत आणि त्याच्याने सगळ्यांचं भलं होणार असेल, अशा कुठल्याही योजना, मग तो कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, कुठल्याही प्रांताचा असू दे, तर त्या सगळ्यांसाठी या योजना खुल्या आहेत. तर आपण आम्हाला संपर्क करू शकतात. माझा नंबरही मी तुम्हाला देते, 9987992287. पुन्हा एकदा सांगते, 9987992287. ह्या नंबरवर आपण आम्हाला मेसेज टाकून, टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आम्हाला आपली माहिती द्यावी. आपण कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहे, फक्त उद्योग संबंधित काही असेल तर कृपया आम्हाला पाठवावं. ओके, बाकी इतर कुठल्याही फॅमिली मॅटर्स किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी टाकू नये.